नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत. चला, आज आपण महाराष्ट्र पोलीस कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती सन 2021 पोलीस शिपाई या पदासाठीची ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यातील आपण अंकगणिताचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. त्याचबरोबर छोट्या ट्रिक्सही मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? दोन संख्यांची बेरीज किती आहे? पहिली संख्या x असेल, दुसरी संख्या y असेल. दोन संख्यांची बेरीज आहे 44 आणि वजाबाकी आहे 4. वजाबाकी आहे 4. तर त्यांचे गुणोत्तर किती आहे विचारले. पहिलं आपण x आणि y ची व्हॅल्यू, हे समीकरण 1 असेल आणि हे समीकरण 2 असेल. समीकरण 1 आणि 2 यांची ॲडिशन करू. समीकरण 1 आणि 2 यांची ॲडिशन करू. हे y कॅन्सल होऊन जाईल. x + x 2x, हे 44 + 4 48 होईल. xची व्हॅल्यू 24 येईल आणि yची व्हॅल्यू जेव्हा आपण xची व्हॅल्यू जेव्हा 24 या इक्वेशनमध्ये ठेवू, x बरोबर 24, तर yची किंमत येईल 20. त्यांचं गुणोत्तर त्याने आपल्याला विचारले, तर त्यांचे गुणोत्तर किती? म्हणजेच काय काढायचं आहे, x डिवाइड y. x किती आहे 24, y आहे 20. 6 डिवाइड 5 हे याचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 6/5. 13 क्रमांकाचा प्रश्न आहे. 25.2 भागिले 8.4 गुणिले 4.16 अधिक 3.84 ब्रॅकेटमध्ये आहे बरोबर किती? तर बॉडमास रूल यूज करायचा आहे. BODMAS. बी म्हणजे ब्रॅकेट प्रथम सॉल्व करायचा. 25.2 भागिले 8.4 गुणुले ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येईल 8. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ऑफ तर आपल्या क्वेश्चनमध्ये नाही आहे, डिव्हिजन सॉल्व करून घ्यायची. 25.2 डिवाइड 8.4 गुणुले 8. म्हणून त्याचं उत्तर येईल 3 गुणुले 8 24. पर्याय क्रमांक 3 24 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? चाकाची त्रिज्या किती आहे? 28 सेंटीमीटर. चाक काय असतं? वर्तुळ असतं. चाकाची त्रिज्या काय आहे? 28 सेंटीमीटर. तर त्या चाकाच्या 8.8 किलोमीटरात किती फेरे होतील? फेरे म्हणजे हा पूर्ण परिघ असणार आहे वर्तुळाचा. म्हणजेच एक फेरी 2 गुणुले 22/7 गुणुले वर्तुळाची त्रिज्या. चा फॉर्म्युला आहे 2 गुणुले पाय गुणुले त्रिज्या. 2 गुणुले याचं उत्तर असेल 176 सेंटीमीटर. तर त्याने विचारलं आहे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील. प्रथम 8.8 किलोमीटरचे आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करून घ्यावे लागणार. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ह्या मीटरची व्हॅल्यू आपण सेंटीमीटर करायचं आहे आपल्याला 8.8 किलोमीटरचं. तर ह्या मीटरची व्हॅल्यू आपण काय ठेवू?
1000 गुणुले ह्या मीटरची व्हॅल्यू काय ठेवू 100 सेंटीमीटर. हे झालं 1 किलोमीटर. तर 8.8 किलोमीटर कसं असेल 8.8 किलोमीटर म्हणजेच 8.8 गुणुले 1000 गुणुले 100. याचं उत्तर किती येईल? 1 तर पेपरमध्ये विचारले 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील. तर 8,80,000 भागिले 176 तर याचं उत्तर असेल 5,000 फेरे. पर्याय क्रमांक 3 5,000 फेरे. त्याने काय सांगितलं माझ्याकडे 2 रुपयाच्या 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या समान किमतीच्या नोटा आहेत. म्हणजे समान किंमत म्हणजे 2x अधिक 5x अधिक 10x बरोबर आणि त्यांची बेरीज किती आहे 102 रुपये. म्हणून याचं उत्तर काय येईल 17x बरोबर 102 x बरोबर 6. म्हणजेच तर माझ्याकडे प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत तर त्याचं उत्तर येईल 6. प्रश्न क्रमांक 18 12,345 54,321 45,231 21,354 यापैकी 5 या अंकाचे स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे. 5 या अंकाचे स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे त्यांनी विचारलं आहे. ह्या क्रमांकामध्ये 12,345 आणि नंबर काय दिला आहे 54,321 45,231 आणि काय दिला आहे 21,354. यामध्ये 5 या अंकाची स्थानिक मूल्य किती असेल फक्त 5 असेल. यामध्ये किती असेल 5 नंतर 4 अंक आहेत 1 2 3 4 म्हणून याची स्थानिक किंमत काय असेल 4 अंकाचे 4 शून्य म्हणजे 50,000. ह्या 5ची काय असेल स्थानिक किंमत 5,000 आणि ह्या 5ची काय असेल 50. तर कोणत्या संख्येत 5ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे तर संख्या क्रमांक 2 54,321 पर्याय क्रमांक 2. प्रश्नपत्रिकेच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.